प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा 13 जानेवारीपासून सुरू झालेला आहे. लाखोंच्या संख्येने साधू संत आणि श्रद्धाळू दाखल झालेले आहेत. कडाक्याची थंडी, दाट धुकं, तरी भक्तगण त्रिवेणी संगमावर शाही स्नान करत आहेत. दर 12 वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे मेळाव्याचं आयोजन केलं जातं. कुंभमेळा याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. पण कुंभमेळा दर 12 वर्षांनी का आयोजित केला जातो याबद्दल अधिक आपण जाणून घेऊया. प्रयागराजमध्ये 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 13 जानेवारी 2025 पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक, धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊ. दर 12 वर्षांनी कुंभमेळा का होतो ते पाहूया. कुंभमेळ्याचे का आयोजन केला जातो. कुंभमेळ्याबद्दल एक नाही तर अनेक पौराणिक कथा आहेत. कथा सांगितल्या जातात. त्यातील एक महत्त्वाची कथा समुद्र मंथन. देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते. त्यावेळी अमृत कलश बाहेर आला, पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले. तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले. ते अमृताचे थेंब पडलेले ठिकाण म्हणजे हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्म कुंडात, उज्जैनमध्ये क्षिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडलं होतं. आता कुंभमेळ्याचे काही धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे असा की भक्तगण आणि श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक त्यांना संधी दिली जाते. अशी ही मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते, पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते. कुंभमेळाव्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं. कुंभमेळा म्हणजे साधू संत, गुरु, भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान, भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे. कुंभमेळ्याची तारखा खगोलीय घटनावर आधारित असतात. गुरु ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे. जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो, तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत 12 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणून कुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. ज्योतिषशास्त्रात 12 राशी आहेत. या 12 राशी 12 महिने दर्शवतात, ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत. कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो. त्याचबरोबर 12 वर्षाचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं. हा कालावधी आत्मशुद्धी, श्रद्धा आणि ज्ञानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. कुंभमेळ्याचे 4 विविध प्रकार आहेत. पूर्णकुंभ, अर्धकुंभ, कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे 4 प्रकार आहेत. कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी भरत असतो, तर महाकुंभमेळा हा दर 12 वर्षांनी एकदाच भरतो आणि हा महाकुंभमेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो. यंदाचा महाकुंभमेळावा हा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू झालेला आहे. कुंभमेळा आणि महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. या मेळाव्यात लाखो हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात आणि पापांपासून मुक्ती मिळवत मोक्षप्राप्ती करण्यात येतो. हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथील पवित्र स्थानांवर कुंभमेळा दर 3 वर्षांनी
4 पवित्र ठिकाणी आयोजित करण्यात येतो. हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथील पवित्र स्थानांवरील नद्यांमध्ये डुबकी मारून भाविक पापांपासून मुक्ती मिळवतात आणि मोक्ष प्राप्त करतात. महाकुंभ मेळावा दर 12 वर्षांनी आयोजित करण्यात येत असून हा महाकुंभ मेळावा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर आयोजित करण्यात